गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाड तालुक्यातील चिंभावे बौद्धवाडी येथे सीबीएसई बोर्डचे नर्सरी ते 12वी आर्ट्स कॉमर्स व सायन्स आणि IT विभाग वसतिगृह इमारतीचा तसेच नियोजित शाळेचा शुभारंभ, भूमिपूजन व शाळेच्या नियोजित इमारतीच्या फलकाचे अनावरण माजी आमदार तथा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट अध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। त्यावेळी त्यांनी पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुधाकर खैरे सरांनी उचललेले हे पाऊल यशस्वी होणारच असे उपस्थितांसमोर प्रतिपादन केले। चिंभावे येथील सुपुत्र पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्था कल्याण मुंबई या संस्थेचे अध्यक्ष तसेच माजी प्राचार्य सुधाकर खैरे सर यांनी रविवारी चिंभावे बौद्धवाडी येथे स्वतःच्या मालकीची 2.5 एकर जमीन नियोजित शाळेकरिता देणगी देऊन सदर वसतिगृह इमारतीचा नियोजित शाळेचा शुभारंभ व शाळेच्या नियोजित इमारतीच्या फलकाचे अनावरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा केला। यावेळी या सोहळ्यासाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट महाड तालुका अध्यक्ष मोहन शेठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ सदस्य, ग्रामपंचायत चिंभावे मोहोल्ला सरपंच शभाना ठोकण, सदस्य संदीप जाधव, माजी सरपंच अरिफ उबारे, चिंभावे ग्रामपंचायत माजी सरपंच जयवंत दळवी, चिंभावे बौद्धवाडी अध्यक्ष नरेश साळवी, विजय खैरे, दीपक साळवी, किशोर खैरे, लहू काणेकर, चिंभावे हायस्कूल मुख्याध्यापक अमृत तायडे आदी मान्यवरांसह पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्था कल्याण संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये ग्रामीण भागामध्ये इंटरनॅशनल स्कूलच्या निर्मितीसाठी शुभेच्छा देऊन 5 लाखांची देणगी देण्याचे कबूल करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यानंतर देखील अधूनमधून देणगी देत राहीन असे आश्वासित केले। तर संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच खैरे सरांचे अनेक मित्रपरिवार यावेळी उपस्थित राहून सरांच्या या शैक्षणिक कार्यासाठी आम्ही सुद्धा सहकार्य करू असे सांगितले। दरम्यान प्राचार्य सुधाकर खैरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सरकारी सर्व परवानग्या काढून प्रत्यक्षात जानेवारी 2026 पासून एक शैक्षणिक संकुलाच्या उभारणीला प्रारंभ होईल। सुमारे 20 कोटीचा हा प्रोजेक्ट असून अनेक दानशूर माझ्या संपर्कात आहे। सर्वांच्या सहकार्याने सदर इंटरनॅशनल स्कूल पूर्णत्वाला जाईल। यावेळी चिंभावेसह पंचक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित राहून प्राचार्य सुधाकर खैरे यांना शुभेच्छा दिल्या। ते बिनविरोध अध्यक्ष आहेत। अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि आमच्या न्यू हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत, माझे वैयक्तिक संबंध आहेत, त्या सर्व कुटुंब मला मानतं। त्यांचा मुलगा असो किंवा संबंध नातेवाईक असो ते पण, कारण आप्पा शिंदे प्रत्येकाला सांगतात की खैरे सर माझे गुरु आहेत आणि ज्यावेळी नातेवाईकांना सांगितलं की खैरे सर माझे गुरु आहेत का ते जर आप्पांचे गुरु आहेत तर आमचे पण गुरु आणि सगळे त्या मला वंदन करतात। आप्पाने सांगितलं सर तुम्ही डेअरिंग करा, कठीण आहे पण मी तुमच्या पाठीशी आहे, काय चिंता करू नका। आणि मग मी निर्णय घेतला आणि कामाला लागलो। ही शाळा आणि अशा प्रकारे आज भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थित होत आहे। हा 20 कोटीचा प्रोजेक्ट आहे। इथं CBSE दिल्ली बोर्ड ह्याची नर्सरी ते 12वी पर्यंत आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशी आमचा संकल्प आहे। आमचे 15 डायरेक्टर आहेत आणि इथं वसतिगृह पण काढायचा माझा विचार आहे, कारण वसतिगृह काढलं तर शहरातून सुद्धा मुलं येतील। मी या गावात आलो, आमच्या सरपंचां लोकांचा लोक एवढे भारावून गेले, हो खैरे सर तुम्ही मोठं काम करताय, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आजपर्यंत मी बघितलं प्रत्येकाने मला सहकार्य केले आणि माझ्या पाठीशी राहिलेले आहेत। आणि मी एक ठरवलं आहे की जेवढा एकदा काम मी प्रिन्सिपल होतो, 15 वर्ष प्रिन्सिपल होतो, 15 वर्ष शिक्षक संस्थेचा, तर तुम्ही संस्थेत सेक्रेटरी, संस्थेत सगळे डायरेक्टर त्या कार्यक्रमाला आले। त्यांनी पण सांगितलं अरे तुम्ही CBSE, आमची संस्था सगळ्यात श्रीमंत संस्था आहे। 47 शाळा आहेत, 12 ज्युनियर कॉलेज आहेत, 1 सिनियर कॉलेज आहेत, 137 वर्षाची संस्था आहे जिथे मी 15 वर्ष प्रिन्सिपल होतो। ओपनमध्ये 228 लोकांना डावळून मला तिथं प्रिन्सिपल दिलं। आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, जर हे बघा कोणती आपण इथं ही जी कोकण भूमी आहे या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे, शाहू महाराजांचा आशीर्वाद आहे, महात्मा फुलेंचा आशीर्वाद आहे,
आमचे आद्य संस्थापक जनरल युनिव्हर्सिटीचे कोणा अक्षयकरसुद्धा कोकण भूमितीत आहेत. बॅरिस्टर नाथ पै आहेत. त्यानंतर रेल्वे मंत्री मधु दंडवते आहेत. अरे कोकणचे भाग्यविधाते अब्दुल रहमान अंतुले माजी मुख्यमंत्री हे सुद्धा आमच्या शेजारचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं अंतुले साहेबांचे आजोळ आहे, चिंबावे आजोळ आहे. अंतुले साहेबांनी तर संपूर्ण कोकणावर जादू केलेली आहे. त्यानंतर आमच्या या चिंबावे गावचे सुपुत्र शांतारामभाऊ भिलसे हे माजी आमदार आहेत. आजसुद्धा संपूर्ण महाड टप्प्यामध्ये शांतारामभाऊ भिलसे या नावाला मोठं वलय आहे. लोक आज पण म्हणतात की आमदार कसा असावा तो शांतारामभाऊ भिलसेसारखा असावा. त्यानंतर माणिकराव जगताप हे सुद्धा या महाडचे माजी आमदार आहेत. त्यांचे माझे बरेच संबंध आलेले आहेत. मानवगाव जगतापसुद्धा चांगला माणूस होता. अशा सर्वांचा आशीर्वाद घेऊन आणि आपल्या संपूर्ण जनतेचा आशीर्वाद घेऊन मी हे पाऊल उचललेलं आहे. माझी संस्थाचे लोक आहेत त्यांनीसुद्धा मला पाठिंबा दिलेला आहे. कारण 137 वर्षाची संस्था आहे. त्याचे डायरेक्टर आले सगळे. मी रिटायर होऊन 12 वर्ष आले तरी आले. हे प्रेम असतं, हे काहीतरी काम असतं. बौद्धवाड्यामध्ये साधारण मला कळलं 40-42 कुटुंब इथे राहतात. या ठिकाणी त्यांनी उभारतात. उभारणीसाठी त्यांनी आपली स्वतःची जमीन 2.5 एकर स्वतःच्या संस्थेला दान केलेली आहे. सरांच्याबद्दल म्हणायचं तर जनरल एज्युकेशनमध्ये मी शिकलो. 1960 पासून 67 पर्यंत कल्याणच्या जनरल एज्युकेशन न्यू हायस्कूलमध्ये शिकलो. आणि या संस्थेच्या 75वा जो काही अमृत महोत्सवाला मी विद्यार्थ्यांतर्फे एक अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यावेळेला सरांचा माझा परिचय झाला. आपल्या शाळेमध्ये जी काही छोटी मोठी कामं होती त्यासाठी माझ्याकडे ते यायचे, मदत करायचे. आणि मला वाटतं सर जरी प्राचार्य असले तरी कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही प्राचार्य, सर आमचे विद्यार्थी आहेत. अशा प्रकारे आमच्या आमची संबंध आहे. गेले 4-5 वर्षापासून माझा अगदी जवळून संबंध आला. आमचे डावखरे निरंजन डावखरेंच्या साठी आम्ही त्यांना पदवीधर ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष बनवलं. आणि मला वाटतं त्या पदवीधर याच्यासाठी त्यांनी दिवस रात्र तिथे काम करून त्यांना विजयी करण्यापर्यंत त्यांची मदत होती. आणि असे म्हणजे व्यवस्थित शिस्तशीर, वक्तशीर आणि प्रामाणिक कार्यकर्ता ज्याला म्हणू ते. आणि कुठलंही काम कर ह्या सगळं इलेक्शन सांभाळत असताना कुठल्याही प्रकारची मागणी त्यांनी कधी माझ्याकडे न केली नाही. निस्पृह काम केलं. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी हितेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.